हर हर महादेव मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो. मी आपला नाथ भाग्यनाथ. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र दौऱ्यामध्ये जाणार आहोत. श्री क्षेत्र गोरक्षनाथ देवस्थान, मांजरसुंबा तालुका, अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी. मित्रांनो, आज मी तुम्हाला महान योगी आणि संत गोरक्षनाथ यांच्याबद्दल काही सांगणार आहे. गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायाचे प्रमुख गुरु होते. ते मच्छिंद्रनाथाचे शिष्य होते. त्यांनी योग, साधना आणि आत्मज्ञानाचा मार्ग लोकांना दाखवला. गोरक्षनाथांनी विशेषतः हठयोगी लोकप्रिय केली. त्यांनी सांगितले की शरीर आणि मन यांचे संतुलन राखले तरच खरे सुख आणि शांतता मिळू शकते. त्यांची शिकवण अत्यंत साधी आणि स्पष्ट होती. त्यांनी लोकांना संयम, प्रामाणिकपणा आणि साधेपणाचे जीवन जगण्याचा संदेश दिला. त्यांनी कधीही जातपात किंवा भेदभाव मानला नाही. सर्व माणसे समान आहेत हा त्यांचा मुख्य उद्देश होता. हा त्यांचा मुख्य संदेश होता. गोरक्षनाथांनी अनेक ग्रंथ लिहिले, जसे गोरक्ष शतक आणि योगबीज. त्यांच्या विचाराचा प्रभाव आजही आपल्या समाजावर दिसून येतो. भारतातील अनेक भागात त्यांचे अनुयायी आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात गोरक्षनाथाचे विचार आपल्याला शांतता आणि योग्य मार्ग दाखवतात. आपणही त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, आपण गडावरती आल्यानंतर प्रथमतः गणेशाचं छोटंसं मंदिर आहे. त्या गणेशाचं दर्शन घेतल्यानंतर आपण त्याच ठिकाणी महादेवाची पिंड आहे, शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर आपण आतमध्ये गोरक्षनाथाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातो. तर मित्रांनो, हे मंदिर जे आहे, हे मंदिर पूर्णतः दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता चारी बाजूने. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण तिथे गेलो आहे त्यावेळेस त्या ठिकाणी एक सप्ताह बसलेला होता आणि सप्ताह बसल्यानंतर तिथं जेवणाची महापंगत चालू होती, महाप्रसाद चालू होता. तर भक्तगण आपला महाप्रसाद घेत होते. आणि ज्यावेळेस तुम्ही मंदिराच्या पूर्ण फेरा मारताय त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की मंदिराच्या साईडनं पूर्णतः दगडाची भिंत आहे. का आहे? कारण हे मंदिर पूर्ण डोंगरावरती आहे. कोणत्याही प्रकारचं इथं आल्यानंतर भक्तगणांना त्रास होऊ नये त्यासाठी ही भिंत बांधण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता एक सुंदर असं निसर्गरम्य वातावरण या गडावरती आहे. इथं आल्यानंतर मन एकदम प्रसन्न होतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे नियोजन. मित्रांनो, या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण गोरक्षनाथ गडावरती येतो त्यावेळेस खूप सुंदर असं बांधकाम या ठिकाणी मंदिराचं आहे. मित्रांनो, जर आपण कधी गोरक्षनाथ गडावर आलेला नसेल तर नक्की या आणि आपल्या जीवनातील समस्या या ठिकाणी गोरक्षनाथाला सांगा. नक्कीच आपल्या समस्येचं निवारण या ठिकाणी श्री शिव गोरक्षनाथ महाराज करतील अशी अपेक्षा नाही तर विश्वास आहे, श्रद्धा आहे. तर नक्की एक वेळेस अवश्य भेट द्या आणि आपल्या जीवनातील नवनाथांपैकी एका नाथाचं दर्शन घ्या.